नमस्कार मित्रांनो, निफ्टी तसंच बँक निफ्टीसाठी उद्याची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करणार आहोत. तसंच आजच्या ट्रेडिंग सेशनबद्दल आणि हा जो मोठा फॉल आलेला आहे त्याबद्दलही बोलणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. जसं की इथं आपण बघू शकतो मार्केट जे आहे ना, ते ह्या पॉईंटला थोडंसं सॅच्युरेट करत होतं. आपण इथं बघू शकतो. इथून तर एक कंप्लीट आपण इथं बघू शकतो. एक लोअर लो बनत चाललेला होता. आणि आजच्या दिवशी जर बघितलं ना, तर क्लिअर कट एक बुल ट्रॅपची केस आपल्याला बघायला मिळाली आणि प्रिव्हियस ट्रेडिंग सेशनमध्येही तसंच आपल्याला काहीसं बघायला मिळालं. आपण इथं बघू शकतो की मार्केट जे आहे ते हाय नोटवर ओपन होतं पण तिथून सेल ऑफ येताना इनिशिएट होतोय. मोस्ट प्रोबेबली जेव्हा मार्केट एकदम पीकवर असतं, बरेचसे स्टॉक्स जर तुम्ही बघितले तर त्यांनी ऑल टाईम हाय गाठलेला आहे. तर एक हा नॅचरल सिनारिओ आहे की येणं पॉसिबल आहे. प्रोबेबिलिटी याची जास्त बनते की इथून नंतर एक ना डीप प्रॉफिट बुकिंग आपल्याला इनिशिएट होताना दिसू शकते. आज तेच आपल्याला दिसलं. बऱ्याच जणांनी इथं आपण बघू शकतो की गॅप अप ओपन होताना आपल्याला दिसला मार्केटमध्ये आणि इथं क्लिअर कट एक बुल ट्रॅप प्रिव्हियस लो कट करून डिरेक्टली मार्केट जे आहे ना, प्रिव्हियस डेच्या क्लोजिंगच्या आसपास आपल्याला आलेलं दिसतंय. हा फॉल नंतर डिरेक्टली इथं बघू शकतो. थोडं कॉन्सॉलिडेशन केलं, नंतर परत एक फॉल, परत थोडंसं कॉन्सॉलिडेशन, परत एक फॉल. अशा प्रकारे एक पॅटर्न बनवत आपल्याला एक शार्प सेलिंग येताना दिसली. रिझन ऑब्वियस आहे. सगळ्याच सेक्टरमध्ये आणि सगळ्याच स्टॉकमध्ये तुम्ही जर इथं बघितलं तर आपण इथं बघू शकतो बघा, रिलायन्स, त्याच्यानंतर ICICI, नंतर ॲक्सिस बँक, HDFC बँक, बजाज फायनान्स, SBI प्लस PSU स्टॉक्स जसे की आपण इथं बघू शकतो. IRFC बऱ्याच दिवसांपासून पळत होता. आज इथंही बऱ्यापैकी प्रॉफिट बुकिंग होताना दिसली. IDFC बँक पण बऱ्यापैकी आज पडलेलं दिसतंय. हिट मॅपवर पण जर तुम्ही जर चेक केलं तर आपण इथं बघू शकतो. सगळ्याच याच्यामध्ये तुम्हाला भयंकर सेलिंग झालेली दिसते आणि भयंकर प्रॉफिट बुकिंग आलेली दिसते, कारण की बऱ्याचशा स्टॉक्सनी ऑल टाईम हाय गाठलेला होता. एक नॅचरल प्रॉफिट बुकिंग येणं शक्य होतं, पेंडिंग होतं. तर ते आपल्याला आज होताना दिसलं. आपण बघू शकतो हेवी सेलिंग सगळीकडेच आपल्याला येताना दिसली आणि त्याचाच असर आपल्याला दोन्ही इंडेक्सेसवर बनलेला दिसला. तर आता इथून पुढं हे सेलिंग किती कंटिन्यू होणार, की इथं मार्केट आता एक बॉटम तयार करेल किंवा एक बेस तयार करेल आणि इथून परत रॅली इनिशिएट होताना दिसेल का, अपर साईडला मोमेंटम घेताना दिसेल का? तर आता या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. पण त्यापूर्वी मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर चला थोडंसं वन डे टाइम फ्रेमकडे नजर टाकूया. बँक निफ्टीपासून सुरुवात करूया. आपण आज जर बघितलं तर बँक निफ्टीचीही काही वेगळी परिस्थिती नव्हती. इथंही आपल्याला भयंकर फॉल आलेला दिसतोय. आपण इथं बघू शकतो प्रिव्हियसली आपल्याला इथं मार्केटने बऱ्याच टाइम रेजिस्टन्स घेतलं. आज इथं गॅप ओपन झाला. नंतर ज्या वेळेला फॉल आला आपण बघू शकतो तर डिरेक्टली डाऊन साईडचं जे आपलं सपोर्ट होतं, जिथं आपण बघत होतो 45,000ची लेवल, त्याच्या आसपासच आपल्याला बंद झालेलं दिसतंय. एक मेजर सपोर्ट लेवलच्या आसपास बंद होणं आणि परत एकदा एवढ्या सेलिंग नंतर इट इज नॉट अ गुड थिंग फॉर बुलिश मोमेंटम. तर आपण इथं बघू शकतो की एवढ्या फॉल नंतर मार्केटने राऊंड लेवलला सपोर्ट तर घेतलेला आहे, पण पुढं काय होऊ शकतं थोडंसं वन डे टाइम फ्रेम आपण इथं परत एकदा बघूया. वन डे टाइम फ्रेमवर आपल्याला काय संकेत मिळताना दिसत आहे. तर वन डे टाइम फ्रेमवर एक मोठा गॅप जो होता ना इलेक्शनच्या दिवशी आलेला, तो आपण इथं बघू शकतो. तो पॉसिबली फिलअप झालेला आहे. बँक निफ्टीमध्ये तर तो पॉसिबली फिलअप झालेला आहे, पण निफ्टीमध्ये तुम्ही इकडे जरा टाकलं तर आपण इथं बघू शकतो की निफ्टीमध्ये तशी काही परिस्थिती आणखीन इथं बनलेली दिसत नाही. हा जो गॅप होता आपण इथं बघू शकतो की हा इलेक्शनच्या दिवशीचा गॅप होता. याच्यामध्ये निफ्टीमध्ये तसं काही झालेलं दिसत नाही. निफ्टी आणखीन बऱ्याच वरती बंद आहे. थोडासा आणखीन एक मोठा टाइम फ्रेम म्हणजे 1 वीकचा वीकली टाइम फ्रेमवर जर आपण गेलं तर आपण इथं बघू शकतो की प्रिव्हियस जो लो होता ना त्याच्या खाली आणखीन काही आलेलं नाही. आपण इथं बघू शकतो एक डीप करेक्शन आहे, पण सिंक्रोनायझेशन वाईज दोन्ही मार्केटमध्ये मोठ्या टाइम फ्रेमवरती बराच तफावत आहे. आपण इथं जरा बघू शकतो एक फ्रेश लो नवीन लावलेला आहे मार्केटने. इथं बघू शकतो प्रिव्हियसली इथं जिथं मार्केटने आपल्याला रेजिस्टन्स घेतलेला, इथं कुठला सपोर्ट न घेता एक फ्रेश लो आपल्याला इथं क्रिएट केलेला दिसतोय बँक निफ्टीने आणि गॅपही फिलअप केलेला आहे. तर सिंक्रोनायझेशन दोन्ही मार्केटमध्ये सध्या तरी नाही आहे. काही लेवल्स पण इम्पॉर्टंट आहे ज्या ट्रिगर झाल्या की डाऊन साईडला निफ्टीमध्ये, तसंच बँक निफ्टीमध्येही आणखीन थोडंसं सेलिंग इनिशिएट होताना आपल्याला दिसू शकते. प्रॉफिट बुकिंग थोडीशी डीप आपल्याला होताना दिसू शकते ओव्हरऑल सगळ्याच सेक्टरमध्ये. तर त्या लेवल कुठल्या आहेत? तर आज जर बघितलं ना तर निफ्टीने इम्पॉर्टंट लेवल, इम्पॉर्टंट सपोर्ट जो होता ना, ज्याला आपण प्रिव्हियसली जिथून परत एकदा बाईंग इनिशिएट होताना दिसली होती आपल्याला, तर तो होता डिरेक्टली आपण जर बघितलं तर 21,280 पासून तर 300ची लेवल त्याच्या खाली क्लोज झालेलं आहे. प्रिव्हियसली इथून परत एकदा बाईंग इनिशिएट होताना दिसली होती. मार्केट आलं इथं टच केलं, पण सपोर्ट घेऊन एक स्ट्रॉंगली वरच्या साईडला क्लोज झालेलं दिसलं. नेक्स्ट डे आपण इथं बघू शकतो परत गॅप अपने ओपनिंग झाली.
तर हा जो सपोर्ट आहे ना याच्या खाली क्लोज झालेला आहे. तर नेक्स्ट पॉसिबल सपोर्ट आपल्याला डिरेक्टली 20,980 ची लेवल दिसू शकते, 21,000 ते 20,980 ची. सेकंड डिरेक्टली मग मार्केट जे आहे ना ते 20,600 च्या लेवलही आपल्याला गाठताना दिसू शकतं आणि फर्दर मग हा गॅप फिलअप करण्यासाठी 20,300 च्या लेवलकडेही जाताना आपल्याला दिसू शकतं, इनिशिएट होताना दिसू शकतं. ह्या लेवल्स पण आपल्याला, हे सपोर्ट पण आपल्याला ट्रिगर होताना दिसू शकतात. तर आता उद्यासाठी आपली इंट्राडे वाईज 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. तर मित्रांनो, मी क्लिअरली सांगतो, लेवल जोपर्यंत ट्रिगर होत नाही, इंट्राडे ट्रेड म्हणजे मी नेहमी सांगत असतो, इंट्राडे ट्रेड म्हणजे तुमच्यावर कंपल्शन नाही आहे की रोज तुम्ही ट्रेड घेतलीच पाहिजे. आपल्या रेंजमध्ये बसत असेल, आपल्या सेटअपमध्ये बसत असेल तर आणि तरच ट्रेडमध्ये एंटर करायचं. एक किंवा दोनपेक्षा जास्त ट्रेड घ्यायचे नाही आहे. स्टॉप लॉस खूप लिमिटेड ठेवायचे, कारण की इंट्राडे ट्रेडिंगमध्ये तुम्हाला खूप सांभाळून ट्रेड करावं लागतं. तुमचं कॅपिटल प्रिझर्व करत करत ट्रेड करावं लागतं. अदरवाईज तुम्ही याला जर लिटरली घेतलं, इंट्राडे ट्रेड ह्या शब्दाला जर लिटरली जर तुम्ही घेतलं, याचा शब्दशः अर्थ घेऊन जर तुम्ही ट्रेड कराल तर तुमचं कॅपिटल तुम्ही कितीही घेऊन या, कुठूनही घेऊन या, ते वाईप आउट झाल्याशिवाय राहणार नाही. तर आता उद्यासाठी क्लिअर कट लेवल जर बघायला जर गेलं तर 21,300-320 ही एक थोडीशी आपल्याला एक रेजिस्टन्स लेवल म्हणून आपल्याला बनताना दिसू शकते. या लेवलच्या वरती जर मार्केट ओपन होताना दिसलं ना तर आता इथून सर्टन काही लेवल्स आपण त्या वन डेच्या टाइम फ्रेमवर परत एकदा बघूया, की इथे जर आपण जर बघितलं ना तर फ्रेश प्रिव्हियसली जर बघितलं ना तर सपोर्ट कुठे घेतलेला होता मार्केटने, जिथून स्विंग क्रिएट झालेला आहे, ती म्हणजे 21,500 ची लेवल. तर आता वन डे टाइम फ्रेमवर 21,500च्या वरती जोपर्यंत क्लोजिंग देत नाही त्याच्यामध्ये आणि 21,300 याच्यामध्ये जे काही होईल, गॅप अप ओपन होऊ द्या किंवा ब्रेकआउट येऊन थोडीशी रॅली येऊ द्या, तर त्या रॅलीकडे आपल्याला थोडंसं सस्पेक्टफुली बघावंच लागेल. तिथून होऊ शकतं की परत एकदा बुल ट्रॅप करून एक रॅपिड प्रॉफिट बुकिंग येताना परत एकदा आपल्याला दिसू शकते. तर अपर साईडला लेवल आहे 21,500, डाऊन साईडला ही 21,420. याच्यामध्ये जर मार्केट ओपन होताना जर दिसलं तर क्लिअरली इथून परत एकदा फॉल इनिशिएट होताना दिसण्याची प्रोबॅबिलिटी जास्त बनते. तर आपल्याला त्या हिशोबानेच ट्रेड शोधायचे आहे. रेजिस्टन्स घेत असेल, लो ब्रेक करत असेल डेचा म्हणजे ओपनिंग कॅन्डलचा आज जसं होताना दिसलं, तर थोडासा एक स्टॉप लॉस, एक आपल्या रेंजमधला स्टॉप लॉस जर मिळत असेल तर आपण एक डाऊन साईडची ट्रेड प्लॅन करू शकतो. सपोर्ट घेण्याचा चान्स आहे 180च्या लेवलला, 21,180च्या लेवलला. जर मार्केट उद्याच्या दिवशी या लेवलच्या आतमध्ये जर राहिलं, 21,180 ते 21,150 हा एक कम्प्लीट सपोर्ट झोन, याच्यामध्ये जर राहिलं ना तर ठीक आहे. 1-2 ट्रेडिंग सेशन जरा ह्या लेवलच्या वरती जर राहिलं तर होऊ शकतं की इथं परत एकदा इथून बाईंग इनिशिएट होताना दिसू शकतं, बेस क्रिएट करू शकतं मार्केट आणि अपर साईडचं मोमेंटम कंटिन्यू करण्याची प्रोबॅबिलिटी परत एकदा इथून बनताना आपल्याला दिसू शकते. अदरवाईज याच्या खाली जर आलं तर मग डिरेक्टली जसं आपण डिस्कस केलं 21,980 ते 21,000ची लेवल, या लेवलपर्यंत आपल्याला मार्केट येताना दिसू शकतं. इथपर्यंत प्रॉफिट बुकिंग आपल्याला इनिशिएट होताना दिसू शकतं. डाऊन साईडला फर्दर पुढचं टार्गेट कुठं दिसतंय, तर मेजर टार्गेट तर तसं डिरेक्टली मग 21,600चं आहे, पण आपण तेवढं वेट नाही करणार आहे. पिवोट लेवलनुसार कुठलं दिसतंय आणि प्रिव्हियस सपोर्ट रेजिस्टन्सनुसार जर बघायला जर गेलं तर 21,800ची लेवलही पॉसिबल आहे, अचिवेबल आहे. इथपर्यंतही मार्केट आपल्याला करेक्शन देताना दिसू शकतं. तर अशा प्रकारे स्ट्रॅटेजी ठेवायची आहे. कॉल साईडला थोडंसं वाचूनच राहायचं जोपर्यंत 21,500ची लेवल तिथं क्लोजिंग जोपर्यंत देत नाही मार्केट. बँक निफ्टीकडे बघूया. बँक निफ्टीमध्येही जर वन डेच्या टाइम फ्रेमवर जर गेलं तर वन डेच्या टाइम फ्रेमवर प्रिव्हियसली जर बघितलं तर जिथं सपोर्ट घेतलेला होता मार्केटने आणि जिथून हायर हायचा पॅटर्न कंटिन्यू होत गेला होता. आपण इथं जर बघितलं तर हे एक रेजिस्टन्स लेवल आहे 46,430ची. तर 46,000 पासून ते 46,430 किंवा 430ची लेवल, ही जी लेवल आहे ना याच्यावरती जोपर्यंत क्लोज देत नाही तोपर्यंत कॉल साईडला थोडंसं आपल्याला कॉशियसच राहायचं आहे. डाऊन साईडला आपण 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर बघूया की वन डेच्या टाइम फ्रेमवर आपल्याला रिसेंट सपोर्ट कुठं दिसतोय किंवा रिसेंट रेजिस्टन्स कुठं दिसतं. तर अपर साईडला तर 46,433ची लेवल तर क्लिअर आहेच, पण अपर साईडला इथं जर बघितलं तर 46,400 ही एक लेवल आहे. रिसेंट थोडंसं इथं रेजिस्टन्स घेताना दिसू शकते. तर ह्या रेजिस्टन्सच्या आसपास जेव्हा कुठं रिव्हर्सल येईल इथून आपण एक शॉर्टचा प्लॅन इनिशिएट करताना दिसू शकतो. अपर साईडला 46,433ची लेवल तर आहेच रेजिस्टन्स घेऊन. ओपन इंटरेस्ट डेटावरती पण जर बघितलं तर बँक निफ्टीची नेक्स्ट एक्सपायरी 25 तारखेला आहे, मंथली एक्सपायरी असल्यामुळे 0.51च्या आसपास PCR आहे. डाऊन साईडला सपोर्ट कुठं दिसतोय मग ते डिरेक्टली 44,500च्या लेवलला आणि तो ऑलमोस्ट गेलेला आहे. आपण इथं जर बघितलं तर त्याच्यात जस्ट थोडंसं वरती क्लोज झालेलं आहे.
तर आपल्या पिवट स्टँडर्ड इंडिकेटरनुसारही जर बघितलं 45,000 पासून तर 44,750 हा एक सपोर्ट झोन आहे. याच्या खाली जर मार्केट येताना जर दिसत असेल तर एक मेजर सेलिंग इनिशिएट होताना दिसू शकतं. टार्गेट आपल्याला दिसेल डिरेक्टली मग पहिलं टार्गेट 44,000च्या लेवलसाठी आपण साईडला ट्राय करू शकतो, आपली ट्रेड प्लॅन आउट करू शकतो. सेकंड टार्गेट मग डिरेक्टली आपल्याला दिसू शकतं 43,500च्या लेवलला. तर या 2 टार्गेटसाठी आपण पुट साईडला प्रयत्न करू शकतो. तर अशा प्रकारे सगळ्या प्रोबॅबिलिटीज आपण डिस्कस केलेल्या आहेत. कॉल साईडला थोडंसं कॉशियस राहायचं आहे. डाऊन साईडने जर आपल्याला त्या दिवशी जर बऱ्यापैकी जर प्रॉफिट बुकिंग इनिशिएट होताना जर दिसली तर लगेच उडी मारायची नाही आहे. इनिशियल रिव्हर्सल जे असतं ना मित्रांनो, त्याच्यामध्ये आपलं काही काम नसतं, रिटेल ट्रेडर्सचं काही काम नसतं. मार्केटला थोडं सेटल होऊ द्या, पहिलं मूव मार्केटला करू द्या. दुसऱ्या दिवशी जर परत एकदा सपोर्ट घेत असेल अपर साईडला तर मग तिथून आपण कॉल साईडचा प्लॅन आउट करू शकतो, या लेवल्सच्या वरती जर मार्केटने सक्सेसफुली क्लोजिंग केली तर. अदरवाईज नाही. आशा करतो की हे सगळं एक्सप्लेनेशन आणि प्रोबॅबिलिटीज तुम्हाला समजले असतील. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आशा करतो की उद्याचा ट्रेडिंगचा दिवसही चांगलाच असेल. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.